नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि घरच्या सामानामध्ये तयार होणारी पनीर हैदराबादीची रेसिपी बघणार आहोत. एकदम पटकन होणारी ही रेसिपी आणि चवीलाही तशीच उत्तम लागणारी वेगळ्या पद्धतीची अशी पनीर हैदराबादी. दिसायलाही बघा किती क्रीमी दिसते आणि एवढ्या साहित्यामध्ये बनवली ना तर रेस्टॉरंटपेक्षाही उत्तम ही पनीर हैदराबादी घरी तयार होते. तर बघूया त्यासाठी साहित्य. पाव किलो मी इथे पनीर घेतलेलं आहे, 250 ग्रॅम, आणि लांब आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. 50 ग्रॅम दही घेतलेला आहे, एक मूठभर कोथिंबीर, त्याच्या निम्मे पुदिना घ्यायचा आहे, 3 मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे आहे, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि खडे मसाले बघूया. दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, काळी वेलची, तेजपत्ता, 3 ते 4 लवंग, 4 ते 5 मिरे, 2 लाल मिरच्या. दुसरं साहित्य बघूया. अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा गरम मसाला घरगुती, 1 चमचा लाल तिखट, कसुरी मेथी 1 चमचा आणि फ्रेश क्रीम घेतलेली आहे मी. 3 ते 4 चमचे आपल्याला फ्रेश क्रीम वापरायची आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही दुधाची साय जरी वापरली घरची फ्रेश तरीही चालेल, चव तशीच अप्रतिम लागते. एका कढईमध्ये आपण आता पनीरचे तुकडे तळून घेणार आहोत आणि तळल्यामुळे भाजीमध्ये ते छान लागतातही आणि तुटत नाही पनीर लवकर. तर अशाच प्रकारे आपल्याला हे सर्व पनीर तळून घ्यायचे आहे. जास्त आपल्याला जाळायची नाही आहे. समजा पनीर जर कडक झाले तर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये ठेवू शकता, ते पुन्हा सॉफ्ट होतात. तर ह्याच प्रकारे मी सर्व पनीर तळून घेणार आहे. एकदा अशी भाजी घरी नक्की करून बघा, रेस्टॉरंटपेक्षाही अप्रतिम लागते आणि होतेही छान आणि वेळही लागत नाही. तर अशाच प्रकारे सर्व पनीर मी तळून घेणार आहे. तर हे बघा, पनीर आपले तळून झालेले आहे आणि त्याच कढईमध्ये तेल आता मी आणखीन वापरलेलं नाही, त्याच तेलामध्ये कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला जास्त गोल्डन ब्राऊन करायचा नाही, थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. पनीरच्या इतर भाज्यांना जसं आपण करतो त्या प्रकारे आपल्याला इथे ठेवायचा नाहीये, कच्चाच थोडासा ठेवायचा आहे. आता त्यानंतर आपण लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकूनही परतून घेणार आहोत. या भाजीमध्ये टोमॅटो वापरला जात नाही, त्यामुळे इथे आपण टोमॅटो वापरलेला नाही. तरी सुद्धा भाजी ही खूप छान लागते कारण आपण त्यामध्ये दही वापरणार आहोत. तर अशा प्रकारे आपला हा मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच आपण दही टाकून घेणार आहोत. दही वाटतानाच आपल्याला इथे टाकायचं आहे, त्याची बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य वाटून घ्यायचे आहे. दिसताना कलरही किती छान दिसतोय बघा. आता इथे मी त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल वापरलेलं आहे. जिरे टाकून घेणार आहोत आपण आणि खडे मसाले टाकून परतून घेणार आहोत. मीडियम गॅसवरच हे मसाले आपल्याला परतायचे आहेत आणि त्यानंतर केलेली पेस्ट टाकून आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. कलर किती अप्रतिम दिसतोय बघा कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यामुळे. थोडेसे आपण त्यामध्ये लाल तिखट टाकल्यामुळे थोडासा कलर बदलेल, पण थंड झाल्यावर त्याला पुन्हा एकदा छान असा कलर दिसतो आणि भाजी दिसायलाही अप्रतिम दिसते. मसाला आपला परतून झालेला आहे. आपण सर्व पावडर मसाले त्यामध्ये टाकून घेणार आहोत. लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला हा जो घरचा आहे तो मी टाकलेला आहे त्यामध्ये. तर 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून. तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतायचा आहे. हे बघा, झाकण ठेवल्यामुळे थोडासा त्याचा रंग चेंज झालेला आहे. तर मसाला आपला परतून झालेला आहे आणि मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं, गरम पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि ते पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आहे. पनीरच्या भाज्या ज्या असतात त्या जास्त पातळ नसतात, ग्रेव्ही थिक असते त्याची. चवीनुसार मीठ टाकून आणि कसुरी मेथी टाकून पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये क्रीम टाकून घेणार आहोत. 3 ते 4 चमचे मी इथे क्रीम टाकलेली आहे. क्रीम टाकल्यानंतर आपल्याला भाजी जास्त उकळून द्यायची नाहीये. साधारण 2 मिनिटासाठीच आपल्याला ही भाजी उकळायची आहे, कारण क्रीम टाकल्यानंतर जास्त जर भाजी उकळली तर ती क्रीम फाटू शकते आणि दिसायलाही आपली भाजी ती दिसत नाही चांगली. त्यामुळे एक मीडियम गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आता परतलेले आपण पनीर त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मीडियम गॅसच आहे इथे, मी गॅस फास्ट केलेला नाहीये कुठेही. साधारण 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवूनही उकळून द्यायचे आहे, जास्त आपल्याला उकळायची नाहीये. तर हे बघा, ग्रेव्ही आपली इथे छान अशी तयार झालेली आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. तर ह्याच प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि दिसायलाही किती छान दिसते बघा.
व्यवस्थितपणे आपली ही भाजी उकळली गेलेली आहे आणि आता आपण इथे गॅस बंद करूया. पुन्हा आपण यावर झाकण ठेवून थंड केली तरीही चालेल, त्यामुळे ही ग्रेव्ही खूप छान लागते मुरल्यामुळे. तर भाजी आपली इथे तयार झालेली आहे, पनीर हैदराबादी. बघा दिसतानाही किती अप्रतिम दिसते. आता एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. त्याची ग्रेव्हीही किती छान दिसते बघा आणि चवीलाही तशीच अप्रतिम लागते. नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.